ज्ञान मिळालं. नही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. भगवान गोपालकृष्ण गीतेत म्हणतात की जगामध्ये विद्येशिवाय, विद्या म्हणजे आपल्यात बसलेली कुणी असेल तर नाही, ज्ञान विद्या आहे की नाही. मग या विद्येशिवाय जगात पवित्र काहीच नाही भगवंत म्हणतायत. मग या पलीकडे जाऊन पुढचा गृहस्थ म्हणतोय नाही रे गड्या, नरदेह मिळाला, तो देह बलदंड बनवला, विद्या मिळवली, एवढं सगळं असून ज्याच्याकडे पैसा नाही त्याला काही किंमत नाही जगात. रुपया भोवती फिरते दुनिया, जगाचा नियम आहे म्हणाले, जोवरी पैसा तोवरी बैसा, अशा म्हणी आहेत आमच्या जुन्या. मग ज्याच्याकडे पैसा आहे तो खरा भाग्यवान आहे. हे मी नाही म्हणत, चर्चा चालली आहे बरं का. आणि गृहस्थ एक आपलं म्हणणं मांडतोय. नीतिशतक नावाचा एक ग्रंथ लिहिला भर्तृहरींनी, फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणाले यस्यास्ति वित्तं स नरः कुलीन सश्रुतवान सगुणज्ञा सपंडिताः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणः काञ्चनम् आश्रयन्ते. विठ्ठल 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 विठ्ठल. यस्यास्ति वित्तं स नरः कुलीन. वित्त म्हणजे काय? पैसा. ज्याच्याकडे पैसा आहे ना तो गृहस्थ आपलं म्हणणं सांगतोय. भर्तृहरींचा श्लोक मी आधाराला घेतलाय. ते म्हणले ज्याच्याकडे पैसा आहे तो खरा भाग्यवान. तो काय काय ठरतो? यस्यास्ति वित्तं स नरः कुलीन. तो कुलवान ठरतो, शीलवान ठरतो, सश्रुतवान, सगुणज्ञ, सपंडितः. सभेत बसला, काही येत नाही तरी चालेल, पण पैसे असतील तर तो पंडित ठरतो. सच दर्शनीय सर्वे गुण कांचनम आश्रयन्ते. सगळे गुण त्याच्या आश्रयाला येतात म्हणाले. समजा एखाद्या संस्थेचा उद्घाटन प्रसंग आहे, भाषण चालू आहे, सगळे मान्यवर मंडळी जमलेत, वक्त्यांनी 2 तास असं भाषण सुंदर केलं आणि आता ज्यांना बोलावलं होतं, धनाढ्य व्यक्ती होती परिसरातली, त्यांना बोलावलं, अध्यक्षीय भाषण करायला उभे राहिले. फार काही वक्तृत्व कला अवगत नव्हती, पण म्हणाले आत्ताच अमुक 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 यांनी सगळं सांगितलंय, त्यामुळे अजून काही सांगावं असं उरलेलं नाही. म्हणले जाता जाता मी असं घोषित करतो, या संस्थेला माझ्यातर्फे 10 लाख रुपयांची देणगी जाहीर. संपलं ना सगळा बोळा फिरला आधीच्या भाषणावर. एवढं एक वाक्य उच्चारलं, टाळ्यांचा कडकडाट. दुसऱ्या दिवशी पेपरला पहिल्या पानावर यांचाच फोटो. मला सांगा तो फोटो त्या माणसाचा होता की त्या 10 लाख रुपयांचा होता? मग तो गृहस्थ आपलं म्हणणं सांगतो, अरे बाबा पैसा पाहिजे, ज्याच्याकडे पैसा आहे तो खरा भाग्य. धनवंताला सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंताला सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. हे प्रमाण जरी आपल्याला मिळालं तरी इथपर्यंत येऊन आपलं उत्तर थांबत नाही. जागे आहेत ना सगळे? नक्की. तिथपर्यंत आलं की ज्याच्याकडे पैसा आहे तो खरा भाग्यवान. पुढचा माणूस म्हणाला नाही रे गड्या, पटत नाही. नरदेह मिळाला, उत्तम बलदंड बनवला, विद्या मिळवली, पैसा मिळाला, एवढ्याने माणूस भाग्यवान नाही ठरत. कारण एक वाक्य माझ्या वाचनात आलं, ऐकून ठेवा. काही माणसं लाखात एक असतात, काही माणसं लाखात एक असतात, काहींकडे लाखो असतात पण ती माणसात नसतात. विठ्ठल 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 विठ्ठल. काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? गान सरस्वती, गान तपस्विनी, गान कोकिळ भारताच्या लता दिदी शेवटच्या क्षणाला सांगतात माझ्याकडे सगळं आहे, प्रचंड मोठी सुविधांमध्ये मी आत्ता आहे, शेवटच्या घटका मोजतीये, पण माझी माणसं जितकी मोलाची आहे तितका हा पैसा मोलाचा नाही आहे. जितकं प्रेम मला भारतवासियांनी दिलं, माझ्या माणसांनी दिलं, तितका पैसा महत्त्वाचा नाही. त्यामुळे पैशाला कोणी विचारत नाही, माणसं महत्त्वाची आहेत. हो, पुढचा गृहस्थ म्हणतोय नाही रे गड्या, पटत नाही. पैसा असल्यावरच भाग्यवान ठरतो असं काही नाही. मग आता पुढचा गृहस्थ म्हणतोय मग भाग्य कशाला म्हणायचं, नेमकं भाग्यवान कोण? मग या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला सापडेना तेव्हा संत आम्हाला उत्तर देतात अभंगाच्या प्रथम. जाने भक्तीचा जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा,
भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. तुकोबरायांचा अभंग प्रथम चरण. जे महाराज आपल्याला भक्तीची जिव्हाळ्याची भूमिका सांगतात, भक्तीचं स्वरूप सांगतात. भक्ती आम्ही करतो, आम्ही तीर्थयात्रा करतो, जपजाप्य करतो, दान धर्म करतो, उपास तापास करतो, व्रतवैकल्य करतो, सगळं करतो, पण भक्तीचं फळ आम्हाला मिळत नाही. तरी आम्ही दुःखी, तरी आम्ही असमाधानी. याचं कारण ज्यांनी भक्ती जाणली आहे तो भाग्यवान ठरेल, तो दैवाचा पुतळा ठरेल. जाणे भक्तीचा जिव्हाळा. आम्ही भक्ती जाणून करत नाही, आम्ही भक्ती जाणीवपूर्वक करत नाही. भगवंताला काय आवडेल हे त्यामध्ये नसतं. भगवंताच्या आवडीकरता आम्ही फार कमी करतो. आमचा प्रपंच हा आवडीचा आहे आणि परमार्थ सवडीचा आहे. प्रपंचाने इतकं बांधून ठेवलंय आपल्याला की तिथेच आम्ही सगळं आमचं प्रेम ओततो बरं का. इतकं बांधलंय. पण खऱ्या अर्थी जर जिव्हाळ्याची भक्ती करायची असेल, भगवंताप्रतीचा स्नेह वाढायचा असेल ना, तर तिथली गुंतवणूक थोडी कमी केली पाहिजे. कुठली? ज्यांना आम्ही माझं म्हणतो ना. आता आम्हाला माणसातला माणूस दिसेना, लोकांमध्ये आपापसात जिव्हाळा नाही राहिला. आम्ही देवाला जिव्हाळा कधी देणार? त्याला आपलं कधी म्हणणार? महाराज त्याला आपलं म्हणतात. आपुला तो एक देव करूनी घ्यावा, त्याला आपलं म्हटलं संतांनी. भगवंत म्हणतात माझ्याकडे येणारे सगळे भक्त लबाड आहेत, सगळे लबाड, व्यापारी आहेत नुसते सगळे. प्रत्येकाला काही ना काही हवंय. निष्काम आणि निर्लेप भावनेने माझ्याकडे येणारे भक्त नाही आहेत. आत्ता जिव्हाळ्याची भक्ती संतांना आम्हाला समजावून सांगावी लागली, जी तुकोबरायांनी केली. किती जिव्हाळा होता, किती अंतःकरणामध्ये प्रेम होतं पांडुरंगाविषयी, की असे रस्त्याने निघाले तर लोकांनी वेडं ठरवावं, पांडुरंगाशी संवाद करावा माझ्या तुकोबरायांनी. देवा परमात्म्या, लोक मला म्हणतात की मला तुझं वेड लागलंय. खरं का रे? मला तुझं वेड लागलंय का? हो लागलं. साग मदनी सानी द मग सा. काय अवस्था झाली? तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. अणुरणिया होकडा, अणुरणिया होकडा. तुका काशाये वढा, तुका काशाये वढा. थोकडा आडरनिया, थोकडा तुका काशाये वडा, तुका काशाये वडा, तुका काशाये वडा. किती प्रेम होतं, किती आपुलकी होती, किती स्नेह होता भगवंताच्या विषयी. मी गातो, नाचतो, आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. वेड लागलं भक्तीचं. आणि अशी जिव्हाळ्याची भक्ती भगवंताशी केली की नातं जुळलं गेलं भगवंताशी. सख्यत्वाचं, दास्यत्वाचं, प्रेमाचं, नवविधा भक्ती प्राप्त करण्यापर्यंतची सिद्धी प्राप्त केली तुकोबरायांनी. की ज्यावेळी दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणून इतिहासामध्ये नोंद झाली, असा दुष्काळ महाराष्ट्राच्या भूमीत पडतो, त्यावेळी तुकोबरायांनी सगळं घरातलं वाटून द्यावं की नाही हो? सगळं. निष्काम भक्ती करावी. सगळ्यांची गाराणी ऐकून घेतली. सकाळची वेळ, 80 वर्षाची एक जख्ख म्हातारी तुकोबरायांच्या दारात येते. 8-10 ठिकाणी लुगडं फाटलेलं आहे आणि तुकोबराई तिला पाहतात. सकाळची वेळ, आवली जिजाई आईसाहेब मोरीत स्नानाला गेलेल्या. आणि स्नानाला गेले असताना मोरीवर जुन्या महिला वर्गाची पद्धत निर्या करून नेसायचं वस्त्र भिंतीवर ठेवलेलं. तुकोबरायांनी त्या आजीकडं पाहिलं, त्या म्हातारीकडं पाहिलं आणि धावत गेले आणि आवलीचं निर्या करून ठेवलेलं भिंतीवरचं लुगडं घेतलं आणि तिला दिलं. आता म्हणाले 120च्या स्पीडनी जा, कारण मागणं तुझ्या भूकंप येणार आहे. पटकन जा, थांबू नको म्हणले. आवलीला ज्यावेळी तुकोबराय भेटतात, संवाद झाला. जिजाई आई साहेब संतापल्या. का संतापल्या हो? का चिडल्या असतील? वस्त्र दिलं म्हणून? आता अब्रू कशाने झाकू? कारण आपल्यासारखं नाही ना.
आपलं कपाट उघडलं की अंगावरच पडतात साड्या निम्म्याच्या वर. पण तसं आवलीचं नव्हतं. आईसाहेब म्हणाले आता अब्रू कशाने, आता असं दरिद्र अवस्था आहे, अंगावर एक आणि काठीवर एक. त्यावेळी महिपत बुवा वर्णन करतात, पांडुरंग परमात्म्याने आपला पितांबर दिला होता आवलीला आईसाहेबांना अब्रू झाकण्याकरता, पांघरण्याकरता. हे माझ्या पदरचं नाही, हे चरित्रामध्ये वर्णन आहे. नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. कशाला चिंता करते आवले, काळजी करू नकोस ग. परमेश्वर आमचा दाता आहे, परमेश्वर आमचा रक्षण करताय, नव्हे तो योगक्षेम वाहतो, यावर ठाम धारणा होती संतांची. आमचं इथंच गुढ थोडंसं मागे अडतं बरं का. आमचा विश्वास नाही पक्का, निष्ठा नाही पक्की, श्रद्धा पक्की नाही. तदर्पिता अखिलाचारता, नारद भक्तिसूत्रामध्ये देवर्षी नारदांनी भक्तीची व्याख्या केली. तदर्पिता अखिलाचारता तद्विस्मरणे परमं व्याकुलता इति. देवाच्या विस्मरणाने होणारी व्याकुळता तिचं नाव भक्ती आहे. परम प्रेम स्वरूपाच असं भक्तीची व्याख्या सांगितली. अमृत स्वरूपाच, अनिर्वचनीय, ज्याची व्याख्या करता येत नाही, ज्याविषयी काही बोलता येत नाही, ते भक्तीची व्याख्या, त्याला भक्ती म्हटलंय. भगवंताच्या विषयी निस्सीम वाटणारं प्रेम म्हणजे भक्ती आहे. विठ्ठल म्हणून भक्ती जाणीवपूर्वक करणं याला महत्त्व दिलं संतांनी. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळ्याची भक्ती करायची, आवडीची भक्ती करायची, भगवंताला आवडेल अशी. आणि त्याच्यामध्ये अहंकार आला की संपलं. बरं त्याला काय लागतं, किती लागतं? भगवंत भावाचा भुकेला आहे. मी मगाशी म्हटलं तसं हरी एवढं